स्क्वेअर लेगला पंच उभे आहेत. माझ्या मते समोरचे पंच थोडेसे दिसत नाहीत. सुर्वे स्पर्धा अतिशय रोमांचक टप्प्यामध्ये येताना प्री क्वार्टरचा माझ्या मते हा 6वा सामना आहे. प्री क्वार्टरचा 7वा सामना, त्याच्यानंतर प्री क्वार्टरचा 8वा सामना आणि त्याच्यानंतर महिलांचा फायनलचा सामना मित्रांनो. आणि समोर आहे विजय, समोर बॅटिंग करतोय तो म्हणजे अनिकेत, नॉन स्ट्राईकला आहे प्रशांत. टीम नंबर 47 आणि टीम नंबर 44. सामन्याला सुरुवात. 5 चेंडूंचा खेळ. पहिला चेंडू उडवलाय, पाहूया. कीपर प्रयत्न करतोय परंतु पोचू शकला नाही आणि इथे मात्र 2 धावा निश्चितच पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न केलाय परंतु इथे थोडासा गोलंदाज तिथे कव्हर करताना फंबल करतोय आणि 3 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. पहिला चेंडू 3 धावा. स्ट्राईकला येतो म्हणजे प्रशांत, त्याचा गोलंदाज आहे विजय. सामना करेल प्रशांत. राईट आर्म ओव्हर द विकेट. 10 ते 15 पावलाचा स्टार्ट. थोडासा डाऊन द लेग होता. फाईन लेग रिजन मध्ये निश्चितच क्षेत्ररक्षक आहे तिथे अटॅक करेल चेंडूवरती. तिथपर्यंत 2 धावा मात्र रोखू शकणार नाही. या 2 धावेने धावसंख्या आहे ती म्हणजे 5. 5 फॉर नो लॉस. टीम नंबर 44 बॅटिंग फर्स्ट इन दिस प्री क्वार्टर मॅच. आणि पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप कट केला, ग्लाइड केला फक्त चेंडूला. पाहूया तिथे थर्ड मॅन रिजनमध्ये, डीप थर्ड मॅन रिजनमध्ये 2 धावा निश्चितच पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या ती म्हणजे 7. आपण इथे जे आपले मान्यवर आलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा नंतर संभाषण करणार आहोत, थोडीशी चर्चा करणार आहोत. त्यांचा अनुभव इथे आपल्या मार्फत इथे शेअर होणार आहे थोड्याच वेळात क्वार्टर आणि सेमीफायनलच्या मॅचेसमध्ये. मॅनेजिंग डायरेक्टर, जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर, आमचे खुद्द चेअरमन साहेब इथे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा डाऊन द लाईन आणि पंच मात्र वाईड म्हणून घोषित करताना अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती म्हणजे 8. 8 फॉर नो लॉस. तशी चांगली गोलंदाजी केली असं म्हणावं लागेल विजयने या सामन्यामध्ये. समोर येतो म्हणजे प्रशांत. उजवा आणि मोठा फटका. काऊ कॉर्नर रिजनमध्ये 1 धावून काढले. दुसऱ्या धावेसाठी कॉल निश्चितच आहे. अनिकेत इथे मात्र थोडासा थकताना दिसतोय परंतु धाव मात्र कंप्लीट केली आहे. धावसंख्या दुहेरी आकड्यात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पाहूया हा चौकार होतो का. अतिशय सुंदर प्रयत्न मात्र इथे. चौका होता अगोदरचा. ओके, बॅक टू बॅक चौकार येत आहे तिथे. थोडासा स्प्रे कोण घेऊन गेला असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायचं आहे. त्याच्यामुळे धावसंख्या झाली ते म्हणजे 16. पहिलं षटक मैदानामध्ये. बॅक टू बॅक चौकार प्रशांतच्या बॅटमधनं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हे क्षेत्र असं असतं की जिथे तुम्हाला फारसे फिल्डर तिथे कव्हर करताना दिसणार नाहीत जर तुमच्या फटक्यामध्ये ताकद असेल तर, आणि चौकार निश्चितच वसूल करू शकता. विनंती असेल कोणी स्प्रे घेऊन गेले तर कृपया करून आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्या. नवीन गोलंदाज मयूर आणि समोर फलंदाज आहे तो म्हणजे अनिकेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. आउटसाइड ऑफ. पाहूया इथे मात्र कीपर मात्र थोडंसं फंबल करतोय. वाईड पण आहे म्हणजे एक्स्ट्रा धावा मिळतील. प्रशांत सज्जे मागच्या 2 चेंडूवरती चौकार वसूल केला होता. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु
मिस टाईम होतोय थोडासा, निर्धाव जातोय चेंडू. जे मयूरला करायला हवंय तेच मयूर ते करताना दिसतोय. कट करण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये, एक धाव निश्चितच. थोडासा फंबल पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी धावताना दोन्ही फलंदाज. 2 धावा, धावा संख्या झाली ती म्हणजे 20 फॉर नो लॉस. टीम नंबर 44 बॅटिंग फर्स्ट इन दिस इनिंग इन दिस मॅच. इथे मात्र धावा काढाव्याच लागतील. धावा कशाही आल्या तरी चालतील, लेग बाई झाल्या, बाई झाल्या तरी चालतील. धावा होणं महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण तुम्ही अशा टप्प्यात पोचला आहेत की जिथे जर तुम्ही एफर्ट्स केले नाहीत तर ते एफर्ट्स फुकट जातील. दिवसभराची मेहनत, महिन्याभराची मेहनत तुमची फुकट जाऊ शकते. डिजिटल स्कोअरबोर्ड सुद्धा इथे थोड्याच वेळात चालू झालेला दिसेल. अविनाश पाहूया, विकेट किपरचा प्रयत्न निश्चित चांगला होता, मात्र शेवटच्या क्षणाला दोन्ही हात सहाय्य करताना दिसत नाहीत. तिथे डीप थर्डमॅन मध्ये सुद्धा चांगला प्रयत्न, पडून अगदी प्रयत्न केलाय. 24 धावा. शेवटचा चेंडू मैदानामध्ये मयूर मार्फत. पाहूया 24 धावा तर धावफलकावरती लागल्यात. एक आश्वासक टोटल म्हणता येईल, कारण ही टोटल तुम्हाला संघाला विजय निश्चितच देऊ शकते जर तुम्ही चांगली गोलंदाजी केलीत तर. आहा हा, व्हॉट अ शॉट. निश्चितच प्रयत्न चांगला आहे मित्रांनो. पाहूया पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. चौकार. येस, धन्यवाद. येस येस मित्रा, नक्कीच निश्चितच प्रोफेशनल कॉमेंट्री आणि आमची हौशी कॉमेंट्री याच्यामध्ये खूप फरक असतो. चला, टीम नंबर 47 धाव संख्या करायची आहे तुम्हाला 29चं टार्गेट आहे. 29 करायचे आहेत या प्री क्वार्टरमधनं क्वार्टरमध्ये जायला. महिला संघाने आपलं थोडंसं वॉर्मअप करायचं आहे. सेमीफायनलच्या सामन्यानंतर कदाचित थोडीशी बॉडी थंड होते, वॉर्मअप करायचं आहे. महत्त्वाचा सामना आहे, चषकाला हात लावायचा आहे, तर थोडीशी वॉर्मअप करावी लागेल. चला मित्रांनो, जरा घाई करायची आहे, सामना त्वरित खेळवायचा आहे. बॅटर प्लीज, दोन्ही बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. बॅट्समन नेम प्लीज. मयूर आणि तुषार दोन्ही फलंदाज मैदानामध्ये येताना दिसत आहेत. इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे, डिनरची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना भूक लागली असेल ते जाऊ शकतात तिथे किचन एरियामध्ये. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवरती तो म्हणजे गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज समोर आहे तो म्हणजे फलंदाज आहे मयूर. ज्या कुठल्या खेळाडूला दुखापत झाली आहे तो स्प्रे घेऊन गेला असेल तर कृपया करून कॉमेंट्री बॉक्स जवळ तो रिलीफ स्प्रे लवकरात लवकर आणून द्या, कारण की आमच्या काही महिला खेळाडूंना तो स्प्रे हवा आहे, त्यासाठी आम्ही विनंती करतो. मात्र पाहूया, पंच अपील तर जोरात झालंय. यष्ट्यांचा वेध जरूर घेतला होता. तुम्ही जर पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटचा अनुभव तुम्हाला इथे मिळतोय. जशा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बेल्स असतात, इलेक्ट्रिक बेल्स असतात, इथे तुम्हाला पडताना दिसते. इलेक्ट्रिक स्कोअरबोर्ड, इलेक्ट्रिक बेल्स. दोन धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत दोन्ही फलंदाज. फ्लिक खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक धाव धावून काढले. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे चौकार.
थोडासा मिसफिल्ड होतोय त्या रिजनमध्ये आणि चौकार वसूल करतोय फलंदाज. चौकार आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 6. 6 फॉर नो लॉस. क्षेत्ररक्षणामध्ये बदल निश्चितच करावा लागेल. प्री क्वार्टरचा मॅच आहे. कोणतीही संधी इथे दवडून जमणार नाही. संधी दवडली तर मात्र मॅच दवडल्यासारखं आहे ते. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. थोडासा हलका चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. स्वीपचा आकर्षक फटका मिड विकेटच्या बाहेर. घणघणाती सारस्वत षटकार. धावसंख्या झाली 12 म्हणजे निश्चितच आव्हान अजूनही कायम आहे असं म्हणायला हरकत नाही. टीम नंबर 47चं 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 12. अजूनही धावसंख्या करायची ती म्हणजे 17. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेट रिजन मध्ये. षटकार बॅक टू बॅक 6. 18 धावा. व्हॉट अ बॅटिंग मॅन. घणाघणाती फलंदाजी इथे दिसते आपल्याला. सिंगम स्टाईल मध्ये फलंदाजी. आलेला बॉल चौकार षटकार षटकार. 3 चेंडूवरती 14 धावा आणि संघाची धावसंख्या ती म्हणजे 18. पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया. लॉंग ऑन रिजन मध्ये 1 बाउन्स 2 धावा. धावसंख्या आहे ती 20. 5 चेंडूंचा समाप्त खेळ आणि धावसंख्या 20 म्हणजे 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा करायच्या आहेत. अतिशय सोपं करून ठेवलं इक्वेशन. आणि नवीन गोलंदाज 5 चेंडू 9 धावा डिफेंड करायचे आहेत. पाहूया निश्चितच गोलंदाजाचं नाव सांगायचं. गोलंदाज अमोल. अमोलला पाहूया. अमूल्य योगदान द्यावं लागेल इथे मात्र. कोणताही 26 धावांवरती नेऊन ठेवलंय आपल्या संघाला तुषार आणि मयूर यांनी. नो लॉस. 6व्या चेंडूवरती 26 धावा म्हणजे काय फलंदाजी काय टॅलेंट भरलंय सारस्वत बँकेमध्ये मित्रांनो पाहायला मिळेल तुम्हाला. 6 चेंडू 26 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका पाहूया. निश्चितच चौकार असेल आणि विल दिस बी अ मॅच. येस दिस इज अ मॅच फॉर द टीम नंबर 47. वेल प्लेड. वेल प्लेड मयूर. वेल प्लेड तुषार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही बॅटरसाठी. याच्या पुढची मॅच आहे 59-64. 59-64. टॉस विन केलाय 59 ने आणि फिल्डिंग घेतली आहे. ऑल द बेस्ट टीम नंबर 59. टॉस विन केलाय 59 ने आणि फिल्डिंग घेतली आहे. आणि आताच्या सामन्याचा मानकरी काय फलंदाजी केली मित्रा. षटकार चौकार आतषबाजी